पत्रकारांच्या आरोग्य संवर्धनासाठी क्रीडा स्पर्धा हे प्रभावी माध्यम असून अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे असे मत युवा सेनेचे राज्य सचिव किरण साळी यांनी व्यक्त केले। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित लोकनाथ मीडिया क्रिकेट चषक 2026 स्पर्धेला सदिच्छा भेट देताना ते बोलत होते। सेवालय फाउंडेशनचे अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाध्यक्ष मनीष काळजे यांच्या सहकार्याने 12 ते 14 जून दरम्यान रेल्वे मैदान सोलापूर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी मंचावर मनीष काळजे, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे, डिजिटल मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष विजयकुमार बाबर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। विक्रम खेलबुडे यांच्या हस्ते किरण साळी यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी साळी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकारांसाठी राबवण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली। तसेच पत्रकार कुटुंबातील असल्याने पत्रकारांच्या आयुष्यातील धावपळ आणि तणाव जवळून अनुभवला असल्याचे सांगत त्यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल मनीष काळजे व त्यांच्या सहकार्यांचे कौतुक केले। स्पर्धेत विविध वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि पत्रकार संघटनांच्या संघांनी उत्साहात सहभाग नोंदवला। चषक 2026 निमित्त ज्यांचा आता उल्लेख केला की महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, ज्यांनी अवघ्या काही वर्षातच मुख्यमंत्री काय असतो, कसा सेवक म्हणून महाराष्ट्राचं काम करतो, लाडकी बहीण योजना असेल किंवा महाराष्ट्रामध्ये पत्रकार सुरक्षा कवच योजनाही त्यांनी आणली। पत्रकारांसाठी विमा आणि त्यांच्या घरांसाठी जे वाढले ते आपल्या सर्वांचे लाडके शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उत्कृष्ट अशा स्पर्धेचं संयोजन करणारे माझे विद्यार्थी सेनेपासूनचे सहकारी आणि आता सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख मनीष अण्णा, त्याचबरोबर त्यांची सर्व टीम, आमच्या युवा सेनेचे सोलापूरचे पदाधिकारी, एक अतिशय उत्कृष्ट अशी स्पर्धा आपण आयोजित केली। मला खास आनंद याचा होतो की मी एका पत्रकारांचा मुलगा आहे। माझे वडील पत्रकार होते, माझे आजोबाही पत्रकार होते, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे ते उपाध्यक्ष होते। एक पत्रकाराचा मुलगा ते इथपर्यंत युवा सेनेचा सचिव हे फक्त शिवसेना पक्षातच होऊ शकतं। सर्वसामान्य घरातील मुलांना हक्काचं व्यासपीठ दिलं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, त्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो आहोत। मनीषजी, एक चांगला उपक्रम आपण सोलापूर शहरासाठी, जिल्ह्याच्या पत्रकारांसाठी जो एक क्रीडा उपक्रम आपण आयोजित करण्यात आलाय, पुढच्या वर्षी तुम्ही मला नक्की बोलवा, मी नक्की येईल आणि या कार्यक्रमाला माझ्या मनापासून शुभेच्छा। आणि एक पत्रकार त्याचा खूप स्ट्रेसफुल असं आयुष्य असतं। माझे वडील आणि माझ्या आजोबांच्या अनुभव मी तुम्हाला सांगतो, इतकं स्ट्रेसफुल आयुष्य असतं आणि त्यातनं अशा स्पर्धातनं त्यांचं एक छोटंसं मनोरंजन होतं, मन वळतं आणि एक शरीरासाठी उत्कृष्ट अशा हे क्रीडा स्पर्धा वारंवार तुम्ही घेत जावा। क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, हॉकी असेल किंवा असे वेगवेगळ्या गोष्टी दर महिन्यात जर पत्रकारांनी केल्या तर त्यांचं आरोग्यही खूप महत्त्वाचं असतं, कारण की ह्या धकाधकीमध्ये टायमिंग नसतं। पत्रकार हा जॉब असा आहे की याला टायमिंगचं लिमिट नाही। त्याच्यामुळे मी माझ्या अनुभवाने सांगतो, अशा स्पर्धा घेत जा। मी शिवसेना युवा सेनेच्या वतीने जे काही सहकार्य लागेल ते भविष्यात तुम्हा सर्व पत्रकार संघाला करेन, एवढंच सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।